सांगितल्याप्रमाणे चालत पोहोचलं आणि आपले सर्व शाळेतर मित्र आहेत. हाय करा रे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज स्टॉल आहे. तर गर्दी बघा किती आपल्यामध्ये स्टॉल आणि सर्व मुलांनी स्टॉल लावलं आहे. या सर्व आपल्याच वर्गातल्या मैत्री मुली आहेत. तर चला आपल्या ब्लॉगमध्ये अशीच कंटिन्यू करा. तुम्हाला मी एक एक स्टॉल पूर्ण दाखवणार आहे. तर हे बघा हा पहिला स्टॉल आहे. दीदी काय लावले तू आज? तू आप्पे आप्पे दीदी लावले. अरे हे बघ हे आले. ए शिव्या नका देव रे, कॉपीराईट येतो. रीना रीना फुल तयारीमध्ये. रीना काय आणले तू आज? हा काय वडापाव आणि हा आज वडापाव आणि चहा आणले. हाय आमचा भावेश ब्लॉगर इथं आला. काय आणणार तुम्ही आज? आमचा भावेश ब्लॉगर लिंबू सरबत. प्राइस किती आहे? प्राइस ला लिहिली तुम्ही? 10 रुपये आणि सोडा विकतो. वडापाव आणले तुम्ही. तुमचं थंड नाही होणार का वडापाव? गरम करून. रोशन रितेश काय आणलंय? रोशन काय आणलंय तू? मेन्यू. ओ माय गॉड मेन्यू. मेन्यू तू काय आणलं रितेश? भेलवाला. भेलवाला देवेन. नमस्कार मित्र. नमस्कार मित्रांनो. रिद्धम मुद्द्याक मध्य मुद्द्याक मध्य सबस्क्राइब करा, फॉलोअर्स वाढवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. इथं बघा उजराला तुम्ही बघू शकता पाणीपुरी मध्ये विकत घेतलेली आहे. एवढे सकाळी पाणीपुरी बनवा ना तुम्ही. अरे हा मेन आपल्या आमच्या वर्गातले एकदम टॉपर अँड मॉनिटर यांनी मोमोज आणलेत. हे बघा एकदम चविष्ट मोमोजची प्राइस काय असेल? आई दाखव ना, थोडं दाखव ना. काय लपवतो? 20 रुपये प्राइस असेल. म्हणजे मोजिटो सुद्धा तो आणणार होतो पण त्यांनी आणलं नाही. लावलंय. कोण आहे बसलंय? कोण बसलंय? किती बसली आहे? तर तुम्ही इथं बघू शकता हिंदवीच्या पप्पानी इथं मस्तपैकी घरगुती मंचुरियन फ्राय करून घेतलंय आणि दीदीने इथं आली मेन्यू कार्ड रेडी करी घेतलंय. सबस्क्राइब करा आणि याचे फॉलोअर्स तुमच्या कृपेने वाढवा. कमेंट्स करा छान छान. थँक्यू. काका बस तू तुम्हाला कसं वाटतं आज? म्हणजे तुम्ही तुझ्या मुलीसाठी एकदम मंचुरियन एवढं सकाळी येऊन बनवता. गरम गरम नाश्ता मुलांना सर्व करा असं मला वाटतंय. थँक्यू. कुठे गेली हिंदवी? गेले स्टॉलला हाडासाठी. हा नक्कीच उद्योगकरण झालंच पाहिजे. आणि इथं काय चालू आहे यार? चायनीज बेल चालू तुम्ही बघू शकते. चायनीज बेल बनवतायत तुम्ही. बघा इथे सगळ्यांना गँग आलेली आहे तुम्ही बघू शकते. एवढी कोथमीर कशासाठी रे? एवढी कोथमीर कशासाठी? टेस्ट बनवायला टाकायला लागते. हा टेस्ट बनवायला टाकायला लागते. मध्ये टाकायचं आहे. ग्राउंडवर कुठेही कचरा होणार नाही. आपला कार्यक्रम झाला की लगेच पुढचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. हाय नंदन काय लावलास तू? भावाच आहे. काय नाव रे तुझं? बबल्या. पूर्ण नाव काय? बबल्या खंडारे. बाबा हा बघा मास्टर शेफ. ओ माय गॉड तुम्ही बघू शकता मास्टर शेफ. आता सोनी लिव्ह मध्ये चालू आहे मास्टर शेफ. काय बनवून घेतलं रे? नक्कीच मस्त आनंद मेळा आयोजित केला आमच्या शाळेवाल्यांनी. ते बघू शकता तुम्ही तर नूडल्स विक्री केलेली आहे. दाखवतो. काय बनवली तुम्ही? मास्टर शेफ इडली बोरा. मस्त. हे दीदी तुम्ही काय बनवले? समोसा. मस्त. खूप छान. वेदिका दीदी तुम्ही आज काय प्रिपेअर केलं आहे? सँडविच तयार होतंय म्हणून मी आणतोय. ओके. तिथे बॅटर रेडी केलं आहे. इथे तुम्ही सॉसेस बघू शकता. तर इथे आंबट गोड खाऊ आणि भेटत आहे स्टेशनरी. काय आहे? स्टेशनरी. हा सॉरी. तर इथे आंबे पेरू वगैरे चॉकलेट्स काकडे वगैरे ठेवले आहे. इथे चायनीज बेल सुद्धा आहे बघू शकता तुम्ही. चायनीज बेल इथं प्रिपेअर करून घेतले. आणि इथे काय बनवले? रेवती काय बनवल्यास? काय प्रिपेअर केलंय तू? भेल प्रिपेअर केली आहे.
एवढी तिखट बनवली, त्यांना तिखट लागली एवढी तिखट बनवली आहे. तर इथे चणा चटपटी बनवून घेतलेली आहे. हे छोटे छोटे मुलांचा खूप छान छान प्रयत्न चालू आहे इथे आनंद मेळ्यामध्ये बनवण्यासाठी. चला मित्रांनो, आता मी आले या स्टॉल मध्ये. आमच्या वर्गातले 2 मॉनिटर, एक माझी मॉनिटर आणि आताची मॉनिटर आहे. तर बघा तुम्ही काय बनवले. तू फ्रेंच फ्राईज बनवले. कॅश काउंटरला बसली ती आणि यांच्या फ्रेंच फ्राईज 20 रुपये फुल, हाफ 10 रुपये का. ओके. तर हे बघा इथं मस्तपैकी आपल्याला स्वामींचं आणि बाप्पांचं दर्शन सुद्धा होतंय. तर आपण इथं आलोय काकूच्या स्टॉल मध्ये. काय काकू विकला? ढोकळा आणि हे काय कोबी पराठा. ओके. ढोकळा आणि यात तर मला पॉपकॉर्न दिसतात, पॉपकॉर्न सुद्धा आहे. तर काकू विकतायत नक्की. आज खूप छान प्रयत्न. काकू कसं वाटतं तुम्हाला? तुमच्या मुलांनी एवढ्या सकाळी उठून म्हणजे खूप छान प्रकारे प्रयत्न केलाय. कसं वाटतं तुम्हाला? बोला 2 शब्द. तर इथे 2 मस्त प्रकारे थंडे वगैरे ठेवले. तर इथे श्री स्वामी समर्थ बेकरी आयटम्स इथे दिलेले आहेत, सर्व बेकरी आयटम्स. आणि काकू तुम्ही काय बनवले आज? मसाला डोसा. काकूने मस्त इथे मसाला डोसा प्रिपेअर केलेला आहे. आणि इथे बेकरी एक प्राईज असेल 10 रुपये. एक बेकरीची प्राईज असेल 10 रुपये पर पीस. 10 रुपये. तुम्ही काय प्रिपेअर केलं? काहीच दिसतं तुमच्या टेबलावर. नूडल्स. ओके. नूडल्स प्रिपेअर केले त्या लोकांनी. आम्हाला बी दाखव ना YouTube. तरी आमच्या वर्गातले म्हणजे माझे फॅन लोक. थँक्यू. तुम्ही बघू शकता इथे चायनीज बेल उजराला एकदम प्रिपेअर करीत घेतली मस्त. प्राइस असणारे 20 रुपये. हे तुम्ही काय बनवून घेतलं रे? पाणी मस्त बनवून घेतलंय मी. हे बघा काय प्रिपेअर केलं रे? फ्रेंच फ्राईज. आणि दीदी तू? पोहे इथे प्रिपेअर केले दीदीनी. हे मी काय चायनीज बेल. सर्वांनी आज चायनीज बेलचेच आयटम आणलेत. काकू काय आणले तुम्ही आज? कटलेस आणलेत काकू. 2 मिनिटं दाखवा जरा. हे बघ खूप छान प्रकारे कटलेस आणलेत काकूनी. काकू मुलगा कुठे तुमचा? मुलगा तुम्ही जायचे चटणी बघायला गेलेत. तुम्ही बघू शकता इथे चणा चटपटी पॉपकॉर्न सुद्धा आहेत. आणि इथे ज्वेलरी सुद्धा आहे. तुम्हाला जर मुलींना काही घ्यायचं असेल ज्वेलरी सुद्धा आहे. दीदीने मांडलेलं आहे ज्वेलरीचं सामान. तोश्वी काय आणले तू? बेल. आणि हे कोणाचं मोजिटो आहे? माझं तोश्वीचंच मोजिटो असणार आहे. खूप छान खूप प्रकारची भेली भेटतील तुम्हाला आज. एकदम आनंद मिळाला. काय आणलं तुम्ही? सुट्टे नाही आहेत आमच्याकडे. मी अजून काहीच खाल्लं नाही. सुट्टे कुठून दे तुम्हाला? दीदी काय आणले तुम्ही आज? अरे विकण्यापेक्षा तुम्हीच खाताय दादी. काय आणले तुम्ही आज? भेळ. खूप छान. दीदी काय आणले तू? आपण आता आलोय आर्याच्या स्टॉलमध्ये. आणि आर्याच्या स्टॉलमध्ये आपल्याला दिसतोय मोमोज. एवढूशेच भरपूर होते, संपले. मम्माना ठेवा म्हणा, मी पण घेणार आहे. तर काय प्राइस असेल आपल्या मोमोजची? 20 रुपये प्राइस असणार आहे. तर चला आपण आलोय आपल्या वर्गातल्या किंजलच्या स्टॉलमध्ये. आहे किंजल, काय आणलंय तू आज? मंचुरियन दाखव कसं. 2 मिनिटं. किंजलनी मंचुरियन आणले. तुझी बेस्टी की नाही? बेस्टी नाही आली तुझी. तर आपण इथं आलोय पुढे स्वराज स्टॉलमध्ये. चायनीज स्टॉल आहे इथे. बघा तुम्ही बघू शकता मेन्यूमध्ये चायनीज बेल, मंचुरियन सर्व प्रकारची काकूने आयटम्स ठेवले आहेत. नमस्कार काकू. आज काय तुम्हाला एकदम तुमच्या मुलीनी म्हणजे तुम्हीच प्रिपेअर केला असं तुम्हाला कसं वाटतं? एवढे सकाळी तुम्ही घेऊन येतो. छान वाटतंय. असं वाटलं नव्हतं मला की मी स्वतःचा कधी असं स्टॉल उभा करेल म्हणून. पण स्वराजच्या स्कूलमुळे मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली. खूप बरं वाटलं मला. खूप छान. आजचे आणि शिक्षकांचे खूप आभार. थँक्यू. तिच्याबरोबर मला सुद्धा काहीतरी करण्यासाठी असं वाटलं की काहीतरी करावं म्हणून. खूप छान. नक्कीच. आणि तुम्ही येऊ शकता. प्राईस पण खूप कॉस्टली. 10 रुपये प्राईस असणार आहे आपल्या सर्व स्टॉलची. तर आपण इथं पुढे आलो आणि इथं आपल्याला दिसते भेळ आल्यावर तर आपल्याला दिसतो पूर्वाचा स्टॉल. पूर्वा काय आणले तुम्ही? डोसे, सांबर. खूप छान. इडली कुठे? हा इडली याच्या खाली आहे. बघू शकता तुम्ही. पूर्वाचा स्टॉल आहे हा.
आता इथे आपण आलोय कोणाच्या स्टॉलवर आलोय. इथे काय चॉकलेट्स अँड कटलेट्स. हे बघा यांच्या मैत्रिणीच्या स्टॉल आहे. चॉकलेट्स आणि कटलेट्स. चॉकलेटची प्राइस काय असेल का? 5 रुपये. बाबा मला 100 रुपये ठेवते का? 1 रुपये प्राइस म्हणून. बाबा हे बघा रिद्धीने उजराला जोर घेतली खायला. बघा गप्पा गप्पा खातीये. मी काहीच खाल्लं नाही अजूनपर्यंत. इथे काय इथं प्रिपेअर केले चना चटपटी. बघू शकता तुम्ही चना चटपटी प्राइस असणारे 10 रुपये. ती चना चटपटी विकण्याऐवजी चायनीज बेल खाती. इथे बघू शकता तुम्ही गप्पा गप्पा खाती. तिला काहीच लाज वाटत नाहीये विक्री करायची. तर इथे आपल्याला दिसणारे आणि आपले वर्गाचे क्लासमेट दिसलेले आहेत सर्वजण. तर इथे काय विकताय तुम्ही? आप्पे विकताय चायनीज बेल. खूप छान थँक्यू. बघा तुम्ही नक्की बघा. आगरी बॉय भविष्य यूट्यूब चॅनल ब्लॉग येईल उद्या. नक्की बघा तुम्ही. तू काय विकतोय ब्रो? इथे रसना विकताय. आणि इथे विक्री करत घेतली मंचुरियनची विक्री करत घेतली आहे. आणि पुढे गेल्यावर आपल्याला खूप अप्रतिम असे स्टॉल दिसणार आहे. आणि अप्रतिम स्टॉलची खासियत आहे की यामध्ये बॉल पाडायचं. हा मी काय सांगतो दीदी हे पूर्ण पाडल्यावर काही पैसे विषय देणार का? हा तरी आमच्या वर्गात याची काय माझी बहीण बघू शकता. तर मित्रांनो बघू शकतो की आपल्या आयुषच्या स्टॉलवर किती गर्दी झालेली आहे. त्याचं म्हणल्याप्रमाणे त्याचे मोमोज खूप फेमस आहेत. बघा आयुषच्या स्टॉलमध्ये आयुष बघा किती म्हटल्याप्रमाणे खूप गर्दी झालेली आहे. सर्व इकडे प्रकारे सर्व आहे. बघा बाबा हिंदवी तुझ्या पप्पाचं घेतला मी तुमचं हे घेतलं ब्लॉग. बघू शकता 6वीची मुलं खूप छान प्रकारे यावी खाण्याचे पदार्थ. किती रुपये प्राइस असेल रे? 10 रुपये असणार आहे. नक्कीच खूप छान. इथे आप्पे ठेवले तुम्ही आप्पे पण बघू शकता. पुढे गेल्यावर आपल्याला दिसतो इथे मंचुरियन आणि वडापाव. आपल्याला इथे दिसतोय मंचुरियन आणि वडापाव खूप छान प्रकारे प्रिपेअर केलंय मंचुरियन आणि वडापावचं. आणि हे खाण्याचं चालू आहे. याचं दुसरं काही काम नाही. खाण्याचं चालू आहे. बघा खावा. तर चला नक्कीच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आमची शाळा नानी सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बेल आम्हाला प्रॉफिट पण खूप झालं. किती प्रॉफिट झाला? 500 रुपये. नानी काय खाल्ला तू आज सकाळी बोल जरा. बोल ना आता थोडं लाजते कशाला? आणि तू एवढा आपल्या घरचाच ब्लॉग व्हायला तुम्ही नाचताय ब्लॉग मध्ये बोलायला. तुम्ही बघू शकता गर्दी हळूहळू खूप गर्दी वाढलेली आहे. हो काढू थोड्या वेळ. बघू शकता मास्टर शेफचा चायनीज नूडल्स पण इथे मस्त प्रिपेअर केलेले आहे. बघू शकता तुम्ही खूप छान सर्व प्रिपेअर केलेलं आहे. जगता काका काय खाणार काय पिणार आज? हे बघा इथे विकण्याऐवजी खाण्यावर जोर घेतला. विकण्याऐवजी हे सँडविच संपले का इथे? हे कोणाचं स्टॉल नक्की? मारामारी योजना ह्याच्यावर. अरे प्राइस पण नको दाखवू तुमची. तुम्ही चीज असं वरतून टाकता मेल्ट कसं करायचं? जरा फायर आणायचं ना जरा. कच्चा कोण खाल तुमचा? खाणारे खातील गॅस. दृष्टी अरे बंद कर ना बाबा. नको थांब जरा. आता फ्रेंच फ्राईज संपलं आणि लगे भेळ प्रिपेअर केली. इथे बघू शकता तुम्ही. सर कशी आहे भेळ? आनंदच मेळाव्याचा आनंद घेत आहेत सर. बघा चटपटी सुद्धा आहे. सर मस्त आनंद घेतात चटपटीचा सुद्धा. खूप छान. खूप सर कसं वाटतं आज एवढ्या मुलांनी सकाळी उठून एवढे छान पदार्थ? पण कसं वाटतं तुम्हाला आज? खातात बोलू दे सर बोलू दे.
काय बोलू विचारतो मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शारदा मंदिर संस्थेचे शारदा मंदिर हायस्कूल यांनी हा गेल्या 15 वर्षाचा अत्यंत उपक्रमशील उपक्रम असा सुरू केलेला आहे. अत्यंत सुंदर आहे. मुलांच्या बालमनावर लहानपणापासून कमवायचं व्यवहार कसा असतो हे समजण्यासाठी आजचा जो आमचा आनंद मेळावा आहे हा खूप प्रेरणादायी असा मेळावा आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात काय कमवावं यापेक्षा ते आदर्श नागरिक कसे होतील, समाजाचा विकास कसा होईल, सगळ्यांनाच नोकरी क्षेत्रात नोकरी मिळेल का, त्यापेक्षा रोजगार करूनही आपल्याला उत्तम पद्धतीने जीवन जगता येतं यासाठी शाळेने हा सुरू केलेला अत्यंत सुंदर असा सुप्त उपक्रम आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. थँक्यू सर. वेदिका हाय. हे माई ओ माय गॉड किती दिवसातून इकडे बघ थोबड दाखव. वर्गात येत नाही पेपर शून्य. हे कुठली कलरची इटली यार, कुठल्या कलरची तरी ते बघू शकता. खूप छोट्या छोट्या मुलांनी चणा चटपटी. काका एक लावा ना माझ्यासाठी चणा चटपटी. तुम्ही सकाळपासून काय काय खाल्ला अजूनपर्यंत? भेटेल तो खाल्ला. पैसे देऊन खाल्ला का फुकटचा खाल्ला? पैसे देऊन खाल्ला. ब्लॉग मध्ये घेतला नाही यज्ञाने ते पाणीपुरी विकली नाही यज्ञाने दिसतं गप गप खाली. इकडे बघा यज्ञ हे बघा एवढं पाणी बिनी सर्व. किती रुपयाचं ते भेटलेलं याला क्रिकेट मध्ये? 1100 रुपये ना यज्ञ. हा 1100 रुपये. हे बघा गप खाता आहे इथे येऊ. चुप राहते. तुम्ही बघू शकता काकाची इथे स्ट्रगल, एवढी स्ट्रगल चालू आहे काकाचं. मंचुरियनची स्ट्रगल चालू आहे. बॅटर बनवले 2 वेळा हा सगळ्यांना बोलतो. याचा पोट बघा पाहिजे. नाही हा पोट बघा तुम्ही. तू काय खाली त्या सांग पहिले. चणा चटपटी, हा पाणीपुरी त्यांची एक चोरून खाली. हा बघ. मंचुरियन हा बरं सगळं खाली. इडली हा सगळं खाली ना. दुसऱ्याला सांगते याचा पोट. हे बघा नाही असं नाही असंच. तुम्ही एवढ्यापासूनच 2 महिने बाकी आहे आतापासून ट्युशन टाइमपास साठी. पण टाइमपास मध्ये कोणी बघला ना मारला मग तुम्हाला. काय झालं तुझे एवढी पीस चालले का? एवढी पीस चालले अजून संपत नाही बेल तुमची. अग्री बॉय भावेश या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा. अग्री बॉय भावेश करून देतो. बघा गाईज एवढं सर्व संच संपला तरी पण रोशनचं संपणे अजून. रोशन स्टॉक जाम सध्या तरी. रोशन मना पण बनव चल फ्री मध्ये रोशन फ्री मध्ये दे मला पण दे. तू कला गेला नाही तर इथे नुसता पैसा प्रॉफिट खूप झालेला आहे. नवीला सर्टिफिकेट सुद्धा भेटलेलं आहे. किती नंबर का नंबर दे ना. म्हणजे उत्कृष्ट स्टॉलचे त्यांना प्राइस भेटले 1 ते 5 टॉप मध्ये. तर त्यांना मंचुरियन आणि चाय काही नाही खपला. बाजार उलागला टांगा गोरा पलटी टांगा. तर आता सध्या तरी सर्व स्टॉल संपले. जाऊया दिगाचे काही चायनीज स्टॉल आहे. खपले होती जे ब्रेड टोस्ट ब्रेड संपले. मगून आता गपागप चायनीज ब्रेड खाते ती.
ते जाऊ द्या. या फुकट्यानी घेतलाच नाही. तुझं काय घेतलं नाही तुम्ही? सँडविच. पहिली गोष्ट मला आवडत नाही. मी जे सँडविच अरे जा रे मला फुकट्या. जी बन. काय बघा फुकट्या. काय कामाची ना यांचा स्टाईल ना मेहनत मध्ये गेले भाई. बाई बघा त्या फुकट्या. काय कामाचं काय पण बोलतात या 9वीच्या मुली वाया गेलेल्या मुली आहेत. वाया गेलेल्या. तर तुम्ही बघू शकता इथे नंदिनी दीदी खूप छान प्रकारे तयारी करून आज त्यांचा स्टँडअप आहे. दीदी कसा वाटतो तुमचा शेवटचा दिवस आहे? तुला कसा वाटतो तो? रडायला येते आम्हाला. खूप. तुला कशा तू पण लढशील? अरे 9वीलाच लढशील तू. आमची दीदी चालली आमचे सगळे चालले. डॉन चालला आता आहे ना आमच्या माझ्या पोरांना कोण बाबा बाबा बाबा. या वर्षीची बॅच मस्त होती ना म्हणून जरा वाईट वाटते. मागच्या वर्षीच्या बॅच काय वाटत. तुला आज तुमचा शेवटचा दिवस आहे. बोल ना 2 शब्द. मला रडायला येते. काल दोन्ही पण येत आहे. म्हणजे तू म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून तुम्ही एकत्र सर्व मित्र मैत्रीण असणार आहेत. कसा तुझी फिलिंग्स काय सध्या तरी? मला असं वाटतं की शाळेला सोडून जायचं नाहीये असं वाटतंय मला. पण जावं लागतोय. हा नक्कीच नक्कीच. आज 11वीला भेटायलाच तुम्ही. हा नको खावा, तुम्हीच खावा. हो हो नक्कीच नक्कीच नक्कीच. मला मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तर आपले स्टॉल संपलेत आणि आपण चाललोय आता घरी जाऊया आपण. पूर्ण तुम्ही सकाळी बघितलं असेल कसा होता पूर्ण. तर चला घरी जाऊया आपण. प्रतीक्षा चल बाय बाय. उद्या भेटू वर्गात. बोलो ना यानं गाय गौरी. चला आपण जाऊया. तर 10वीवाल्यांचा स्टँडअप आहे बघून त्यांची तयारी बघा. हेमंत हाय. आता उद्यापासून भेटू नये आपण. 10वीवाला येस येस 10वीवाल्यांचा स्टँडअप आहे. शुभम बाय बाय. उद्यापासून भेटू नाही. चला फॅन फॉलोइंग एवढी आपली आहे. तर चला बघू शकता भावे तरी खावाला चालली बघा. नाही चाललो ते खावाला चालले जर खावाला चालली हो. खाले ना तरी का ना खावाला लागते. कशा ऐकत मानस. तर मानस बाय 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 बाय. कशा बघा लँड मध्ये याला मारे. याला एक्सपोज केले काय? एक्सपोज केले. कंपो बी नको देव. हे बाबू निशाणी मला मारी घेतले मागच्या. मारी घेतली मागच्या. चिकारा झाली रिद्दी रिद्दी. गँग लोक झाली करा. येत नाही जात हो बघ जात हो बरं जाऊन येतं जरा.